ओके, थँक्यू. थँक्यू. पहिल्यांदा मला एक गोष्ट सांगावी लागेल की मी डॉक्टर नाही. ते चुकून मला वाटतं ती माहिती चुकून ठीक आहे. ओके. हा, दुसरी गोष्ट, मला इतकं कौतुक तुम्हा सगळ्यांबद्दल माझ्या आईकडून ऐकत असते मी. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही कला आहेत आणि ही शंख वाजवून सुरुवात करायची मला कळली ह्याचं कारण तर मला खूप आवडेल. पण दॅट वॉज समथिंग युनिक. मला आवडलं. आपण आपल्या आठवड्याला 7 कार्यक्रम करतो, त्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने करतो आणि कुठच्याही कलेचा कार्यक्रम झाला की शेवटी गुरुच्या प्रार्थनेने त्याचा शेवट करतो. ही प्रथा आहे. ओके, बरं. आज तुम्हा सगळ्यांबरोबर बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. संध्या रंग का नाव घेतलं म्हणजे मला का ते आवडलं, तर निळ्या, पिवळ्या, सोनेरी छटानंतर आलेला गडद गुलाबी रंग, हा रंग प्रेमाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि उत्सवाचा पण. संसाराच्या अनेक जबाबदाऱ्या आपण पार पाडलेल्या असतात. आता पाठीमागे बसून खरं तर म्हणजे बॅक सीटवर बसून मुलांचे फुलणारे संसार, नातवंडाचं कोडकौतुक बघायचा हा काळ. पण त्याच्याबरोबर असं वाटतं की हे म्हणजे हे आयडियालिस्टिक खरं आहे. आयडियली हे खरं आहे. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल समाधान मानण्याचा पण हा काळ. खरं तर असं असायला हवं, पण कधी कधी वास्तवात प्रत्यक्षात चित्र मात्र जरा फरकाने वेगळं दिसतं. आपण सर्वांनी शोले पिक्चर बघितलाय की नाही? बघितलाय? होय. तो सिनेमातला गब्बरने विचारावं तसं, अरे ओ सांबा कितनी गोली है रे. कोणती कोणती? डायबिटीस, बीपी म्हणजेच हायपरटेन्शन, ऍसिडिटी, अस्थमा, गुडघेदुखी, कमर का दर्द, हार्ट प्रॉब्लेम्स, या कुठल्या ना कुठल्या आजारांच्या रंगीत गोळ्यांचाही सहवास या काळात असतो. आणि अजून काही गोळ्या कदाचित उंबरठ्यावर वाट पाहत असतील. क्या मैं अंदर आ सकती हूँ विचारत. एक सायकोलॉजिस्ट या नात्याने मला तुमच्याशी या वयाशी निगडीत काही मानसिक आजारांची माहिती शेअर करावी वाटते. एक मिनिट, मला माझ्या आईकडून काही सूचना मिळत आहेत की तिला खूपच झूम मीटिंगची सवय असल्यामुळे ती मला सांगते की कसं करू, काय करू. ओके, आय एम नॉट कम्फर्टेबल. इट्स ओके. स्पेशल काही मानसिक आजारांची माहिती मला शेअर करावी वाटते, स्पेशली या कोविडच्या महामारीच्या काळात. मला माहित आहे तुमच्या ग्रुपवर तुमचे ग्रुपचे नियम की कोविड विषय किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मकता, निगेटिव्हिटी इथे वर्ज्य आहे. आपल्याकडे अशी एक कल्पना आहे की विरंगुळा म्हणजे फक्त निखळ आनंद, गंमत आणि त्या देणाऱ्या ऍक्टिव्हिटीज. त्यात असे गंभीर, चिंता देणारे विषय का बोलायचे? पण हे काही प्रश्न आहेत आणि त्यांना टाळून जी हुरहुर मनात चालू असते ना, ती त्या विषयाची योग्य माहिती घेतली तर ही हुरहुर कमी होते आणि मन सकस बनते. मन स्थिर व्हायला मदत होते आणि चिंता, नैराश्याकडे वळणारी वाटचाल थोपवता येते. तर अशाच एका विषयी म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या पण मनात आशंका असलेल्या विषयाची ओळख करून घेऊया. एजिंग. एजिंग म्हणजे वृद्धत्वाकडे वाटचाल. मी त्यातली एक. 2000 हे काही डेटा आहे जो महत्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला देते, तो मी तुम्हाला वाचून दाखवणार. 2011च्या सेन्सस किंवा जनगणनेप्रमाणे भारतात 10,04,00,000 नागरिक 60च्या वरच्या वयाचे आहेत आणि 2026 ला ही संख्या 17,03,00,000 होईल असे भाकीत आहे. सर्वसाधारण वयोमर्यादा स्त्रिया 69.3 वर्ष आणि पुरुष 65.8 वर्ष अशी आहे. जानेवारी 2020 च्या युनियन मिनिस्ट्रीच्या पहिल्या वहिल्या लॉन्जिट्युडिनल एजिंग स्टडी इन इंडिया म्हणजे लॅसी त्याला म्हणतात, सर्वे प्रमाणे
प्रत्येक 3 मधील 2 ज्येष्ठ नागरिक कोणत्या ना कोणत्या एक किंवा अनेक आजारांमुळे ग्रस्त आहेत आणि 60 वर्षावरील नागरिकांमध्ये 30% नागरिक डिप्रेशन किंवा नैराश्याचे शिकार आहेत. यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. सो मला वाटलं की हा विषय आज मला बोलायला हवा. डिप्रेशन हे 3 डी लक्षात ठेवायचे एजिंगच्या संदर्भात. डिप्रेशन, डिमेन्शिया आणि डेथ एन्झायटी किंवा मृत्यूचे भय. विसरणे, डिमेन्शिया म्हणजे विसरणे आणि भयगंड एन्झायटी आणि मृत्यूचे भय. त्याला डेथ एन्झायटी किंवा मृत्यूची भीती म्हणतो. याबद्दल आपण लक्षात घेऊ. हे 3 डीज आहेत लक्षात ठेवायला. तसं हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे डॉक्टरेट, ग्रॅज्युएट मंडळी, पीजी, पोस्ट ग्रॅज्युएट मंडळी सर्वच विषयात पारंगत असतात. सहजपणे डिप्रेशन, एन्झायटी हे शब्द वापरत असतात. तसं त्यांना सर्व माहिती असतं. तरी पण त्यांचा आदर राखून डिप्रेशनची मुख्य कारणे आणि लक्षणे आपण जाणून घेऊया. डिप्रेशन म्हणजे नैराश्य, म्हणजे गिव्हिंग अप. आता सगळं सोडून देणं. आता मला काही नको. मनातून नसतं. मनात काही करावं वाटत असतं, पण कोपिंग कॅपॅसिटी नाही असं कुठेतरी वाटत असतं आणि मग वाटतं की सगळं सोडून देऊया. ओके. स्लोईंग डाऊन ऑर स्टॉपिंग. ज्येष्ठांमध्ये डिप्रेशनची नमूद केलेली कारणं म्हणता येतील. ती आतापर्यंतच्या आयुष्यात आलेले 3 प्रकारचे लॉसेस. लॉस ऑफ फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, परसिव्ड लॉस ऑफ स्टेटस म्हणजे रिटायरमेंट झालीये किंवा आता मुलं सुना आलेल्या आहेत घरात, सगळा कारभार सुनांचा चालतो आहे किंवा मुलांचा चालतो आहे. आणि लॉस ऑफ हेल्थ. या वयात जसं मग आम्ही सांगितलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात 2 किंवा 3 आजार असायची शक्यता प्रत्येक 4 मागे 3 व्यक्तींना आहे. ह्या लक्षणं काय आहेत डिप्रेशनची? यापेक्षा 3 किंवा अधिक लक्षणे सतत 2 ते 6 महिने दिसत असतील तर आपण त्याला आजार म्हणतो. नाहीतर नेहमीच काही ना काही कारणासाठी काही काळासाठी आपल्याला ह्या सगळ्या भावना येतच असतात. सतत दुःखाची किंवा खचलेपणाची भावना, टचकन डोळ्यात पाणी येणं, एकाग्रता कमी होणं, गोंधळलेली मनस्थिती किंवा सततची अपराधी भावना, अतिरिक्त भीती आणि चिंता, कसं होईल, काय होईल, मग ह्याचं कसं होईल, मग ती कुठे गेली, मुलगा लांब गेला आहे, तो काय खाईल. पहिली चिंता आपल्याला असते की तो काय खाईल. ऍक्च्युली ते सगळं मॅनेज करत असतात आपल्या छानपैकी. अतिरिक्त मूड बदल, सतत एकदम छान वाटतं तर एकदम दुःखी वाटतं, एकदम निराश वाटतं. आपण मग कधी कधी मित्रांना टाळतो, नको वाटतं, मित्रांकडे जाणंही नको वाटतं, छंद टाळतो. सतत थकवा जाणवतो, काही करण्यास उत्साह वाटत नाही आणि झोप बिघडते. ही प्रमुख 6 कारणं आहेत. ह्याच्यापैकी 3 कारणं जरी असतील आणि ती 2 किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त काळ असतील तर आपल्याला तो आजार, डिप्रेशन हा आजार झालाय असं म्हणावं. उठल्या सुटल्या आपण जे म्हणतो की आज मला फार डिप्रेस वाटतंय, ते तितकंसं योग्य नाही. आपण डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? तर आपण शरीर आणि मन म्हणजे मेंदूचा आविष्कार, हे सारे रसायनांचे बनलेलो आहोत. आपण रसायनांचे बनलेलो आहोत. आपण कार्बन रिलेटेड सगळ्या गोष्टी आणि प्रोटीन्स किंवा न्यूरो ट्रान्समिटर्स या सगळ्यांचे बनलेलो आहोत. ही सगळी रसायन आहेत. आपण आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनी जाणून घेतो ते पण रसायनांद्वारे. त्यावर विचार करतो, न्यूरो ट्रान्समिटर असतात आणि ही मेंदूमध्ये असतात आणि ती सर्व आपल्या नर्व्स मध्ये, आपल्या एक्स्ट्रीमिटीज पर्यंत जाऊन कार्य करून घेत असतात आपल्याकडून. ओके. हे जैव रसायने म्हणतो आपण त्यांना. जैव रासायनिक व्यवस्थेने त्यांचे कार्य चालत असते. मग त्याच्यात भाव, भावना, विचार ह्या सगळ्यांवर ह्या रसायनांचे नियंत्रण असते. कधी कधी जेव्हा आपल्याला असं ऍक्च्युली ताण हा नेहमीचाच असतो.
ताण म्हणजे काय? की मला हे जमेल की नाही, ही शंका मनात येणं. ताण असं म्हणतो, की आपण जन्मापासूनच सुरू होतो. जन्म इटसेल्फ इज अ बिग स्ट्रेस. सो हा ताण जेव्हा सतत, सतत वाढणारा आणि नॉट एबल टू कोप अप, मी ह्याच्याशी समायोजन करू शकत नाही, अशी मेंटॅलिटी, अशी मानसिकता झाली, की हा ताण आपल्या रसायनांवर इफेक्ट करतो. तो त्याच्यावर इफेक्ट करतो आणि मग मन खचतं, त्याच्याबरोबर रसायनही खचत जातात आणि मग हा आजार होतो. हं. अ, ह्या इ ह्याला उपाय काय? आपण काय करू शकतो ह्याच्यावर? आपण जास्त ह्याच्यावर विचार करूया, की ताण येतो, ताण असणारच. त्याचं समायोजन कसं करायचं? तो आपल्याला त्रास का देतो? ताण येणं ला मुख्य कारण आहे, की माझ्या अपेक्षांप्रमाणे सगळं जग चाललं पाहिजे. मलाच सगळं येतं, मला कळतं, मला इतका अनुभव आहे, मी 60 वर्षाच्या वरची झालेली आहे. मी एवढं जग पाहिलं. साध्या-साध्या गोष्टीत सुद्धा मला हल्ली लोक विचारत नाहीत आणि मी सांगितलं तर ऐकत नाही. ह्या अपेक्षाभंग हे ताणाचं, मनाच्या ताणाचं मुख्य कारण आहे. रासायनिक ताण असतोच. शारीरिक ताण असतो. ताण हा सगळीकडून आपल्यावर आदळत असतो. सोशिओ इकॉनॉमिक, फायनान्शियल हे सगळे ताण चहूबाजूनी आपल्यावर राजकीय ताण आपल्यावर सतत येत असतात. आपण त्यांच्याशी समायोजन कसं करायचं? आपण घाबरून जायचं. फ्लाइट, फाइट आणि फ्रीज ह्या 3 रिएक्शन्स आपल्या नैसर्गिक रिएक्शन्स आहेत. प्रत्येक प्राणी म्हणून आपल्या लिंबिक सिस्टम ज्याच्याकडे आपली सुरक्षितता आहे. सो तो ह्या 3 पद्धतीने आपले संरक्षण करतो. फ्लाइट, फाइट किंवा फ्रीज. म्हणजे आपण आलेल्या ताणाकडून, आलेल्या प्रश्नाकडून एकतर पळून जातो किंवा फाइट करतो त्याच्याशी किंवा फ्रीज होतो. हात-पाय गाळून जातो. ह्या तिन्ही उपायांसाठी आपल्याला आपली रसायनं, न्यूरोट्रान्समीटर्स लागतात. आपल्याला विचार करायला रसायनं लागतात. त्यावर कार्य करायला आपल्याला रसायनं लागतात. त्या रसायनांमध्ये जेव्हा कमतरता तयार होते, तेव्हा आपण त्याला म्हणतो की डिप्रेशन. आणि हे डिप्रेशन रासायनिक आहे आणि मानसिक आहे. रासायनिक आपण टाळू नाही शकत, पण मानसिक डिप्रेशन कसं टाळायचं आणि म्हणून रासायनिक डिप्रेशन सांभाळायला कशी मदत करायची, हे आपण बघूया. जसं म्हणलं की अपेक्षा, ह्या अपेक्षा जर आपण योग्य ठेवल्या, वाजवी ठेवल्या आणि वास्तव ठेवल्या, तर म्हणजे कशा? की आत्ताच आत्ताच ह्या ताईनी मला सांगितलं, की मी लहानपणापासून खूपच हुशार. पहिलाच नंबर. मी हे उदाहरण ॲक्चुअली क्लिनिकमध्ये पण देते, की समजा कारण की मी खूप हुशार आहे, असं लहानपणापासून सगळ्यांनी सांगितलंय. आता मला खात्रीच झाली त्याची आणि मी अभ्यास नाही केला आणि मी परीक्षा दिली, पण मी हुशार. त्यामुळे मला 100 जाऊ दे, पण एक 80-90% तर मिळायला काय हरकत आहे? मिळतात 47%. मग माझे टँट्रम्स, माझा हात-पाय आपटणं, माझा आरडाओरडा, राग, ह्याला बोल, त्याला बोल. नाही, माझे सप्लिमेंट्सच हरवले असतील. काही मुद्दामून कोणीतरी मला चुकीचे मार्क दिले असतील. हे हे सगळं जेव्हा मी बोलते, हा सगळा आरडाओरडा करते, तेव्हा मी माझी इतकी सगळी रसायनं घालवलेली असतात त्याच्यात. पण हे माझे जे विचार आहेत आणि मग मी ह्याला दोष दे, त्याला दोष दे, ह्याच्यावर रागव, त्याच्यावर रागव. पण समजूनच घेत नाही, की ह्याच्यात माझं काही चुकलं होतं का? त्याऐवजी मी दुसऱ्यांच्या चुका शोधते. ह्या अपेक्षा म्हणजे ही माझी वाजवी आहे का अपेक्षा? की मला अभ्यास न करता 90% मिळावेत? नाही. वास्तव आहे का? योग्य आहे का? तिन्ही नाही. जेव्हा अपेक्षा योग्य नसतात, अयोग्य असतात, अवास्तव असतात, अवाजवी असतात, तेव्हा अपेक्षाभंग मोठा असतो. खूप मोठा होतो. हा अपेक्षाभंग, सततचा मोठा अपेक्षाभंग
हा आपला कॉन्फिडन्स कमी करतो. आपल्या रसायनांवर काम करतो. आपला रसायनांवर काम करतो, रसायनं कमी करतो. आपला कॉन्फिडन्स त्यामुळे कमी होतो. आपली सेल्फ इमेज त्यामुळे कमी होते आणि त्यामुळे आपण जास्त रागावतो. पण ह्याच्यावर उपाय करत नाही. आपण उपाय दुसऱ्यांना कसा दोष देऊ, कसा रागवू, कशी चिडू, कशी टँट्रम्स देऊ. आता हेच उदाहरण पुढे नेऊया. जेव्हा मग 47% म्हणजे मला शाळा कोणती कॉलेज कोणतं मिळणार? एखादं सी किंवा डी ग्रेड. मग मला ते कॉलेज आवडणार नाही. कारण मला झेवियर्स किंवा रुईया किंवा रुपारेलच हवं असतं. कारण की मी अतिशय हुशार जन्मापासून. ते नाही मिळत. मग एखादं सी ग्रेड कॉलेज. मग मला कॉलेज आवडत नाही. मग मला कॉलेजचे प्रोफेसर नाही आवडत. मग मला कॉलेजची माझ्याबरोबरचे क्लासमेट्स नाही आवडणार. त्यामुळे मी अभ्यास साहजिकच नाही करणार. माझ्या अधोगतीला मी सुरू करते इथून. मी अभ्यास नाही करणार. मी अजून कमी मार्क आणणार. त्यामुळे मी माझ्यावर आणि सगळ्यांवर आणि जगावर अजून रागवणार. त्याऐवजी जर मी थोडीशी खजील झाले असते, यार नाही थोडा अभ्यास करायला पाहिजे होता. शेवटचा 1 महिना, 1.5 महिना तरी केला असता, तर निदान फर्स्ट क्लास तरी मिळाला असता आणि अगदीच सेकंड क्लास आणि अशी लाज नसते गेली. तर आता ह्याच्या पुढे आपल्याला ही माझी चूक दुरुस्त करायची आहे असं मी मनाशी ठरवलं असतं. मिळालं ते कॉलेज स्वीकारलं असतं. मिळालं ते प्रोफेसरांशी, मोबाईल वर्गबंधूंशी. हॅलो. जेव्हा नाही, येशील तेव्हा. तुमचं चालून द्या, डॉक्टर चालून द्या. चित्रातही चालून दे तुमचं. ओके. जर मी हे सगळं स्वीकारलं असतं आणि माझा अभ्यास नीट केला असता, की नाही ह्यावेळी आपल्याला ही चूक सुधारायची, ही चूक निस्तरायची आणि केलं असतं. आणि मग माझी जेव्हा मी असं जेव्हा म्हणते, की नाही माझं चुकलं, तेव्हा माझी अपेक्षा पण फक्त जरा सेकंड क्लास चांगला मिळाला असता तर बरं. तर ही अपेक्षा माझी वास्तव होती, वाजवी होती आणि अ, अव अ, योग्य होती, योग्य. परिणामकारक होती. म्हणजे जेव्हा आपल्या अपेक्षा वाजवी, वास्तव आणि योग्य असतात, परिणामकारक असतात, तेव्हा अपेक्षा भंगांचं प्रमाण कमी होतं. आपल्या इतक्या सगळ्या वर्षाच्या अनुभवाने आपल्याला हे शिकलं पाहिजे, की अपेक्षा कराव्यात. अपेक्षा असल्याच पाहिजे. अपेक्षा चुकीच्या नाहीत. 1 मिनिट हं. हे मध्येच तुम्हाला मी दिसतेय का सगळ्यांना? हो, व्यवस्थित दिसतंय आणि कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे. ओके. थँक यू. नाही मला स्क्रीनवर वेगळं काहीतरी आलं होतं. सो ते मला काढायला लागलं. सो हे अपेक्षाभंग आपल्याला जर टाळता आले, अपेक्षा योग्य, वास्तव आणि रिअलिस्टिक ठेवले तर. जसं म्हणजे हे म्हणजे काय ऍक्च्युअली? योग्य आणि वास्तव आणि रिअलिस्टिक म्हणजे म्हणजे च काढून टाकायच्या. आपल्या अपेक्षांचा दुराग्रह काढून टाकायचा. म्हणजे साधं की आमच्या घरात आम्हाला असंच लागतं. आमच्यात असंच असतं. आम्ही हीच पद्धत पाळतो. आम्ही असंच करतो. म्हणजे आम्हीच योग्य आणि तुम्ही नाही योग्य. तुमच्या वागण्याला आमच्याकडे फ्रीडम नाही. असंच वागलं पाहिजे. साधं उदाहरण घराघरात आपण बघतो. तशी थोडीशी गंमत सांगते. मला ह्यावरून किस्सा आठवला. प्रत्येक घरात पसारा असतो आणि प्रत्येक घरात एक अवरकर असतो आणि एक पसारकर असतो. आमच्या घरात मी पसारकर आहे आणि डॉक्टर पाटकर आवरकर आहेत. त्यांना सगळं टाप-टीप एका जागी सगळं नीट ठेवलेलं आवडतं आणि मी थोड्याशा प्रायोरिटीज बदलते. त्यामुळे इथे पडलंय का थोडीशी धूळ आहे का? ठीक आहे नंतर करीन. मग ते आवरतात. मग एक दिवस मी त्यांना दाखवलं की मला पण आवरतायत. म्हणजे कदाचित आपण म्हणू की सूड घेतला. त्यांची खूप सगळी मानचिन्ह, बक्षिसं त्यांनी आमचा हॉल असा खचाखच भरलेला आहे. मग एक दिवस मी आणि माझ्या मदतनीसनी त्याच्यातली मोजकी महत्वाची ठेवली. बाकीची सगळी छानपैकी पोत्यात भरली 2 आणि पोतं माळ्यावर टाकून दिली. आणि मी त्यांना दाखवलं, "हे बघा मला आवरता येतं." मग आमच्यात एक समझोता झाला, की घर आपल्या दोघांचं आहे. ज्याला जिथे कचरा दिसेल, जेव्हा करता येईल तेव्हा तो आवरावा.
त्यामुळे आता आमच्यातलं ताण बऱ्यापैकी कमी झाला. अशा अनेक गोष्टीतून ताण आमचे कमी होतात. पण असं आपल्याला करता येतं, की पण मी म्हणतो आमच्या घरी होतं तसंच झालं पाहिजे, हे म्हणणं टाळा. किंवा सून आलेली असते आता आपल्याला, एक अशीच आठवण, आमच्या घरी माझं लग्न झालं आणि एक आजी, सासू वगैरे कोणीतरी आल्या. मला नाती जरा कमी कळतात. नात्यांची बाराखडी किंवा डिक्शनरीत माझ्या फार कमी शब्द आहेत. सो त्या आल्या आणि असं बघितलं माझ्याकडे. एकतर मी वेगळ्या जातीतली, जरी आम्ही कोणीच जात-पात नाही मानत. आणि मग त्या म्हणाल्या, मला त्यांनी बघितलं की मी चाकूनी भाजी कापत होते. "आई, असं आमच्यात वेळीनीच भाजी कापतात" म्हणाल्या. आता मी गोंधळले, की आता विळी, चाकू जिला हातात नाही पकडता येत, ती विळी कशी पकडणार? आणि नवीन लग्न झालेलं, नशिबाने माझे मिस्टर बाजूला होते, ते मदतीला आले. माझे सासरे मदतीला आले आणि ते म्हणाले, "अगं असून दे, ते का कापता येतो ना, ती कापतीये ना, करा." अ, काय ते मला लहान ह्या शब्दाला काहीतरी म्हणायचे. पोरगा असा, करा, शिक त्याला. पण हे जे अट्टहास, हे आमच्यासारखंच व्हायला पाहिजे. हे इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आपल्याला वाटतं, की आपण कुणाला तरी शिकवतोय, पण ते तसं नसतं. आपण दुखवत असतो बऱ्याचदा. प्रत्येक गोष्टी अनेक प्रकारे करता येतात. मी केली आणि माझ्या पद्धतीने केली तीच योग्य नसू शकते. मलाही सून आहे आणि माझ्यातला सायकॉलॉजिस्ट कधी-कधी जागा होतो. तर तिला म्हणते, "अगं बघ ना ह्याला." मग ती म्हणते, "आई." ती फक्त मला आई म्हणते. मग मला कळतं. मग मी म्हणते, "बरं, बरं. तू सांभाळणार आहेस. ती माझ्याकडून 12,000 मैल दूर आहे. मी काय शिकवणार आहे तिला आणि मी काय मदत करू शकणार आहे?" सो हे जेव्हा आमच्या दोघात अंडरस्टँडिंग आलं, आमच्या दोघींमध्ये, मुलांमध्ये, की हां, ठीक आहे. मी फक्त आता माझ्या नातवाला बघीन, त्याचं कोडकौतुक करीन, त्याची गमती बघीन. सुनेनी काय छान केलं, काय छान घातलं, तर तिचं कौतुक करीन. मुलाच्या जॉबचं, त्याच्याविषयी कौतुक करीन. ही जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो, ती वाजवी आहे. ती वास्तव आहे, की मी नाही इतक्या लांबून तिला काही मदत करू शकणार. तिच्यासाठी काही करू शकणार. सो ही वाजवी वास्तव अपेक्षा ठेवली, योग्य अपेक्षा ठेवली, तर आमच्या दोघींमधले, आपल्या सगळ्यांमधले संबंध खूप सुधारू शकतात. संबंध सुधारले तर त्याच्यातला आनंद असतो, तो आपल्याला घ्यायला मिळतो. तो घेतो आणि आनंद ताण कमी करतो. आनंद हा विरंगुळ्यानेच आनंद मिळतो आणि ताण कमी होतो. हा एक भाग झाला. पण योग्य अपेक्षा, वास्तव अपेक्षा, वाजवी अपेक्षा ह्यानी पण आपला ताण कमी होतो आणि आनंद मिळू शकतो. ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची. अं, ह्या ह्याच्याच बरोबर आपल्या अनेक जुन्या त्रासदायक आठवणी असतात. त्या सतत डोकं वर काढून येत असतात. त्यांचं काय करावं? किती जरी ठरवलं, की आज मी बदलायचंय, नाही ह्याच्यापुढे मला करायचं नाही. पण आठवतं, मी अमकी तसं म्हणाली होती, तमकी तसं तो तसं म्हणाला होता, हा बॉस मला असं बोलला होता. अं, ही सगळी फाइल्स ओपन होत्यात. आपल्या आपण जसं सी ड्राईव्ह ओपन केलं, की सगळ्या त्याच्यातले सिस्टम फाइल्स ओपन होतात. तसे हे सगळे फाइल्स ओपन होतात आणि त्या कास्केड करतात आणि मग आपली धडधड चालू होते. राग, जे काही सगळे निगेटिव्ह, ज्याला आपण इमोशन्स म्हणतो. ती निगेटिव्ह इमोशन्स गरजेची आहेत. पण ती गोष्ट होऊन गेलीये. ती गोष्ट 7-8 वर्षापूर्वी होऊन गेलीये किंवा त्याही पेक्षा आधी. पण ती मला असं म्हणाली होती. ती माझ्या साडीला बघून हसली होती. अं, म्हणजे गंमत म्हणजे मला लग्न झाल्यावर एका लग्नाला गेलो होतो आम्ही आणि तसं मला काही दागिने नाही आवडत. एकीने विचारलं, "का गं? पाटल्या नाहीत? सासूनी घातल्या नाहीत? बांगड्या नाहीत? मोत्याच्या नाहीत?" काय मोत्याच्या काहीतरी म्हणतात. मग मला असं तिला म्हणावं वाटलं. म्हटलं, "सगळं बँकेत ठेवलंय, लॉकरमध्ये आहे. तुम्हाला दाखवू आणून?" विनोद हा सगळ्यात मोठा उपाय असू शकतो. ह्या सगळ्या ज्यांना आपण क्रिटिसिझम म्हणतो, टोमणे म्हणतो किंवा कोपरखळ्या म्हणतो. त्याला सगळ्याला विनोद हा एक
छान उपाय असतो. कारण ह्यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? पटवण्यात काय अर्थ आहे? पण तो विषय तिथेच मजेमजेने सुटला, तर ती बाई पण जास्त तडफडत नाही आणि आपल्यालाही त्रास त्याचा होत नाही. तिथून आपण तो प्रसंग आपण टाळून निभावून नेतो. समायोजन करतो त्या प्रसंगाशी आपण. ह्या ज्या जुन्या आठवणी आहेत, त्यांचं ज्याला आपण रिझोल्यूशन म्हणू किंवा निचरा म्हणू, हा कसा करावा? त्या वर येत असतात. त्यांना एकतर त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. दुर्लक्ष करताना आपल्याला हे विचारायला पाहिजे, की त्याच्यातल्या काही आठवणी आहेत, ज्या रेलेव्हंट आहेत आपल्या आयुष्याशी. पण बऱ्याचशा आठवणी अशा आहेत, की त्यांचा काही उपयोग राहिलेला नाहीये. तर त्याला आपण एक 4 प्रश्न विचारू शकतो, की इज देअर एनी प्रूफ की हा माणूस तेव्हा तसं बोलला, मला बॉस तसं बोलला. इज देअर एनी प्रूफ? नो. त्याला काही पुरावा आहे का, की आत्ताही मी असाच आहे? इज देअर एनी लॉजिक? त्याला काही लॉजिक आहे का? इज इट सॉल्व्हिंग माय प्रॉब्लेम? हा माझा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का आत्ताचा, जेव्हा मला आठवण झालीये? आणि इज इट मेकिंग मी हॅपी? मला आनंदी बनवतोय का? हे माझे सगळे विचार, हे माझे त्या जुन्या आठवणींनी उफाळून आलेले राग, काय म्हणूया आपण त्याला, लाज, शरम, उद्रेक, संताप, हे सगळे मला आता मदत करणार आहेत का? ही सगळी मंडळी माझ्या भोवती गुंडासारखी आली आहेत. ते माझं प्रोटेक्शन खरंच करणार आहेत, की ते मला लोकांपासून तोडणार आहेत? सो हे ह्या सगळ्या जुन्या आठवणी ज्या रेलेव्हंट नाहीत, ज्या फक्त फीलिंग्ज आहेत, त्यांचा निचरा करायला आपल्याला सुरुवात केली पाहिजे. सो त्यांचा निचरा करणं खूप गरजेचं आहे. दुसरं, एक अरिस्टॉटलची गोष्ट आहे. मला माहिती आहे, की तुमच्याकडे गॉसिप नाही होत अ, विरंगुळा केंद्रात. कितीतरी गोष्टी मला विरंगुळा केंद्राच्या आवडतायत. सो अरिस्टॉटलची एक गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना अरिस्टॉटल माहिती आहे. बरोबर? हो. ते आपल्या अभ्यासिकेत होते आणि एक माणूस धावत पळत हाफत आला त्यांच्याकडे. त्याच्या डोळ्यातल्या चमकेकडे बघून त्यांना वाटलं, की ह्याला काहीतरी गॉसिप सांगायची. ह्याला काहीतरी सांगायचंय, की काहीतरी घडलेलं. ते त्यांच्या अभ्यासिकेत होते, ते त्यांच्या विषयात गर्क होते. ते त्याला म्हणाले, "थांब, थांब. जरा मी तुला 3 प्रश्न विचारतो. मग तू ठरव मला सांगायचं की नाही." तो बरं म्हणाला. कारण त्यांना कोण नाही म्हणणार. मग त्यांनी विचारलं, की "बातमी चांगली आहे का?" तो म्हणाला, "नाही." "माझ्याविषयी आहे का?" "नाही, नाही, नाही. अजिबातच नाही." "अ, मला मदत करणारी आहे का? माझ्या उपयोगाची आहे का?" नाही." मग म्हणाले, "जाऊ देत ना, कशाला सांगतोस? पाणी पी. तुला काही खायचं वगैरे असेल तर खा. बस थोडा वेळ आणि जा." तो सांगायला आला होता, की गावातली काहीतरी झालेली भानगड. आणि भानगड समजा एवढी असेल, पण आपण सांगताना ती त्याच्यात आपलं मीठ, मिरची, अ, बराच मसाले घालतो आणि सांगतो सो दॅट समोरच्या ऐकणाऱ्याला खूप त्याच्यातून एक विकृत आनंद मिळावा, पण आनंद मिळावा ही त्याची बिचाऱ्याची बाब. गॉसिप सांगणाऱ्याची ही साधीशी एक इच्छा असते, की माझी गॉसिप ऐकून ह्या माणसाला आनंद व्हावा. त्यांनी ती पुढे चालू ठेवावी. ही एक पूर्वी चेन रिएक्शन असायची. मी हा मेसेज पाठवलाय, तो 10 जणांना पाठवा. तर तुम्हाला काहीतरी बक्षीस लागेल. मग ते 10 जणांना पाठवतात. मग त्यांचं काहीतरी चांगलं होईल. कदाचित तशीच ही गॉसिपची थिअरी असावी. तर गॉसिप टाळायला हवी. जर ती योग्य नाहीये, जर ती आनंद देणारी नाहीये, जर ती आपल्याबद्दल नाहीये, म्हणजे आपल्याला मदत करणारी गोष्ट नाहीये, तर ती आपल्यापर्यंत म्हणजे ह्या कानाची त्या कानालाही कळू देऊ नये. आपल्याच, इतरांच्या नाही. आपल्याच 2 कानांना कळू देऊ नये. ती तिथे थांबवावी किंवा कोणी सांगण्याआधीच थांबवावी, की हे गरजेचं नाहीये. ह्यानी आपली आपली रसायनं आपण वाचवतो. आपल्या मनातली रसायनं, आपली मनःशांती आपण वाचवत असतो. अ, दुसरं 3 फिल्टर्स वापरावे.
हे खरं खूप सोप्या काही युक्त्या आहेत, की आपल्याला रागवायचंय कोणावर किंवा टीका करायची किंवा आपल्याला खूप प्रचंड संताप आलाय किंवा गॉसिप करायची, कुणाबद्दल तरी सांगायचं. शुड आय डू दिस? मी हे करावं का? नीड आय डू दिस? मी हे करण्याची गरज आहे का? आणि वुड आय डू दिस? मला हा माणूस समजा खूप आवडत असता, तर मी ह्याच्याबद्दल असं सगळं केलं असतं का? जेव्हा या सगळ्याची उत्तरं निगेटिव्ह येतात, तेव्हा शांतपणे त्या विषयातून बाहेर यावं आणि आपलं मनस्वास्थ्य अबाधित ठेवावं. सो शुड आय डू इट? नीड आय डू दिस? वुड आय डू दिस? हे एक छान फिल्टर आहे. जसं सॉक्रेटिसचं अरिस्टॉटलचं फिल्टर आहे, तसंच हे एक फिल्टर आपण आपल्याला प्रत्येक काहीही करण्याबद्दल, काहीही जे कुणाला तरी त्रास देईल, स्वतःलाही त्रास देईल, स्वतःच्या मनात खळबळ माजवेल, अशा गोष्टी करण्यापासून आपल्याला थांबवायसाठी हे फिल्टर्स वापरावेत. हं. 1 सेकंद. गिव्ह मी 1 मिनिट. हे झालं डिप्रेशन. डिप्रेशन मधला आपला वाटा. रासायनिक आपण आपले विचार हे आपल्या रसायनांवर काम करत असतात. ते आपण कसं टाळू शकतो हे आपण डिप्रेशन बद्दल बघितलं, की अपेक्षा वाजवी ठेवा, जुन्या नावडत्या आठवणींचा निचरा करा आणि हे गॉसिप टाळा. ओके, आपण आता जाऊया डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंशाकडे. हे मला थोडंसं तुम्हाला काही डेटा द्यावा लागेल. ओके, खरं तर वयाच्या 50-55 पासून बौद्धिक क्रिया मंदावणे किंवा त्यात दोष निर्माण होण्याची शक्यता वाढते. 60-65 नंतर ही लक्षणे तीव्र होतात. सगळ्यांचीच होतात असं नाही, पण बहुतेकांची आपल्याला दिसतात. प्रथम गोष्टी आठवायला वेळ लागतो किंवा मदत लागते. नंतर स्थळ, काळाचे आणि स्वतःचेही भान राहत नाही. लोक कधी ओळखता येतात आपल्याला तर कधी ओळखता येत नाही. हे का होते? कारण मेंदूत पाथवेज असतात. मेंदूत ज्या नर्व्हज असतात सगळ्या, त्यांच्यामधून पाथवेज म्हणजे माहितीच्या आदान-प्रदानाचे रस्ते. ते एजिंगमुळे तुटतात. ते वापरत राहिले तर मेंटेन राहतात. एक्झॅक्टली आपल्या रस्त्यांच्या उलट. आपले रस्ते वापरत राहिल्याने तुटले जातात आणि नाही वापरले तर मेंटेन राहतात. मेंदूच्या रस्त्यांचं तसं नाही. हल्ली तसं पाहिलं तर न्यूक्लिअर कुटुंब पद्धतीने ह्याच्यावर आपण काय काय उपाय करू शकतो? हे टाळता येतं का? हे टाळता येतं. डिमेन्शिया टाळता येतं. ह्याच्यावर किंवा अगदी चला आपण म्हणतो की डिमेन्शिया म्हणजे फुल फॉर्म नाही त्याचा, पण थोड्या प्रमाणात आपल्याला जे विसरणं होतं ह्या वयात, तेही आपल्याला टाळता येऊ शकतं. न्यूक्लिअर कुटुंब पद्धतीमुळे प्रत्येकावर कामाचा ताण वाढलेलाच दिसतो. मल्टीटास्किंग असं आपण सगळीकडे ऐकतो. त्याचे व्हिडिओज बघतो, मोटिवेटर्सचे व्हिडिओज बघतो. पण मल्टीटास्किंग हे खरं नाही. आपला मेंदू नाही करू शकत. आपण त्याला करायला लावतो, तेव्हा आपण तो त्याला ताणदायक आणि त्रासदायक असतं. अनेक कामं लक्षात ठेवावी लागतात आपल्या कुटुंब पद्धतीमुळे. एक टू डू लिस्ट तयार करावी. जशी माझ्या फ्रीजवर अनेक टू डू लिस्ट असतात. फ्रीजवर असतात. जिथे-जिथे मॅग्नेट चिकटू शकतं, तिथे-तिथे त्या मॅग्नेटच्या खाली एखादी टू डू लिस्ट असते. फ्रीजवर असते, कपाटावर असते, की त्याच्यावर काय-काय करायची आहेत कामं, ही लिहून ठेवली तर मेंदूला ती आठवण्याचा भार पडत नाही. एक स्ट्रक्चर्ड असावं, ज्याला टाइम टेबल आपण म्हणतो किंवा ज्यांना स्मृतिभ्रंश आहे, आठवण कमी झाली आहे, अशा व्यक्तींसाठी एक स्ट्रक्चर्ड एन्व्हायरनमेंट तयार करावं. म्हणजे जागच्या जागी वस्तू सहज सोपी हाताशी मिळेल अशा पद्धतीने ठेवणं किंवा त्यांचा दिनक्रम स्ट्रक्चर्ड करणं, ह्या गोष्टी आपल्याला करता येतात. सुडोकू, शब्दकोडी, सुडोकू, अवघड वाचन जे आपण टाळतो, त्यांनी मेंदूला नवे धुमारे फुटतात, म्हणजे डेंड्राइट्स फुटतात आणि पाथवेज तयार होतात. त्यामुळे जे आता म्हणतं की आता वय झालं असं होणारच की हो,
आता विसरायला होणार, आता साहजिक आहे, ते खरं नाही. आपल्याला हे बदल करता येतात. ह्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. जी आत्ताचं अगदी नवीन संशोधन आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे सगळे डेंड्राइट्स तयार करता येतात. आपल्याला हे पाथवेज तयार करता येतात. सो त्याच्यासाठी हे व्यायाम आहेत. मेंदूचे व्यायाम आहेत आणि मला माहिती आहे की विरंगुळा ते जेव्हा लोकं येतात, तेव्हा ह्याच्यापैकी बऱ्याच गोष्टी तिथे केल्या जातात. व्यायामाचा पण फायदा होतो. न्यूरोप्लास्टिसिटीला होतो, लक्षात ठेवण्याला होतो, पण शीर्षासन करू नये. म्हणजे डोक्याचा व्यायाम केला पाहिजे. शीर्षासन करू नये ह्याचं कारण आपली मान आणि हे सगळे कोर मसल्स आता तेवढे स्ट्रॉंग नाहीयेत. असतील स्ट्रॉंग त्यांनी करावं. पण ज्यांचे नाहीयेत त्यांनी हे ट्राय करू नये. डिमेन्शियावर औषधं आहेत. जितक्या लवकर उपाय केला जाईल तितकं चांगला परिणाम आपल्याला मिळतो. अ, का होतं हे बॅलन्स नसणं, डिमेन्शिया मध्ये काय प्रॉब्लेम्स होतात? या वयात कानामागे एक बॅलन्स सांभाळणारे ॲपॅरेटस असते. लहान मेंदू आणि कोर मसल्स म्हणजे पोट, पाठ आणि कमरेची वीक झाल्यामुळे आपल्या वयात ह्या 60च्या नंतर ॲक्सिडेंट प्रोन होतं माणूस. त्याचं कारण हे कानामागचं ॲपॅरेटस, कोर मसल्स हे सगळे वीक होतात आणि त्यामुळे ॲक्सिडेंट्स वाढतात. मनाला जेवढी करमणूक महत्वाची ना, तेवढ्याच शरीराला व्यायाम महत्वाचा. सो तुमच्याकडे झुंबा, साल्सा हेही चालतं. त्याचं पण मला खूप कौतुक वाटतं, की ही सगळ्या व्यायामाच्या पद्धती आहेत. व्यायाम तसाच केला पाहिजे अशी जरुरी नाही. आनंद देणारे व्यायाम आता आपल्याला मिळाले आहेत. सो वी शुड टेक हेल्प ऑफ दॅट. मी आता तिसऱ्या भागाकडे येतेय. फिअर ऑफ डेथ म्हणजे मृत्यूची भीती. ह्या वयात मृत्यूची भीती वाटते. बऱ्याच जणांना वाटते. म्हणजे मरण्याची भीती. मृत्यूची भीती म्हणजे स्वतः मरण्याची भीती. इतरांचं मरण आपण बघत असतो. त्याचं दुःख होतं, पण त्यांनी भीती नसते त्यांची. खरं तर मृत्यू म्हणजे जन्मावेळचं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करणं. आपण ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन येतो, की ओके, आय एम बॉर्न, नाऊ आय हॅव टू डाय. जगण्याची अंतिम अवस्था म्हणजे मृत्यू. तो जगण्याच्या लढाईतला पराभव नाहीये. असं काही जणांना वाटू शकतं आणि मग मृत्यू नको वाटतो. ज्याला आपण म्हणतो की मृत्यूचे भय, डेथ एन्झायटी, तर त्याच्या 5 पायऱ्या असतात. त्याच्यातून माणूस जातो. लहानपणी आम्ही म्हणायचो, हे आठवायला सोपं आहे कसं? लहानपणी आम्ही कोणाला चिडवायचो, एखादा मंदला किंवा नीट न खेळणाऱ्याला, "ए काय तू डबडा आहेस." तर डबडा म्हणजे कसं? तर लक्षात ठेवायला सोपं, की डी म्हणजे डिनायल, पहिले मृत्यूचा अस्वीकार. मग ए, DABAD, DABDA असं हे डबडा असं लक्षात ठेवूया. सो फर्स्ट डी इज डिनायल, मृत्यूचा अस्वीकार. ए, सेकंड ए इज अँगर, राग, मृत्यूबद्दल राग. मी असा असा का? का नाही टाळू शकत? माझी क्षमता नाहीये का? मी झुंजू शकतो. हा राग मृत्यूबद्दलचा, जगाबद्दलचा राग, की ह्याच्यामुळे माझं वय, ह्याच्यामुळे मला त्रास झाला, त्याच्यामुळे मला त्रास झाला. घरच्यांनी मला जर मदत केली असती, तर कदाचित मी आत्ता इथे नसतो. मग बार्गेनिंग, बी, DAB, बी इज फॉर बार्गेनिंग. मग माणूस बार्गेनिंगला येतो, की नाही माझा आजार बरा झाला ना, तर मी सिगारेट सोडेन. किंवा आपण जे नवस बोलतो बऱ्याचदा, मी असं केलं, देवा मला हे दिलंस, तर मग देव किंवा जे काय शक्ती आपण त्याला नाव म्हणू, तर हे दिलंस तर मी नारायण नागबळी करतो किंवा मी अनेक गोष्टी आहेत. मला फार विशेष त्याच्यात प्रावीण्य नाही. सो हे बार्गेनिंग सुरू होतं. मग त्यानंतर नैराश्य येतं, की ह्या सगळ्यांनी मृत्यूचं भय तर कमी होत नाहीये. डिप्रेशन येतं.
आणि मग माणूस गप्प गप्प होतो, दुःखी होतो, कशात भाग घेईन असा होतो. त्यानंतर येतं कुठेतरी चालून ऍक्सेप्टन्स, स्वीकार, मृत्यूचा स्वीकार, मृत्यूच्या अनिवार्यतेचा स्वीकार. मग तो म्हणतो की ठीक आहे, तसं तर झालं की आता जगून झालं. तशा माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तर मी पुऱ्या केल्या. मुलांची लग्न झाली, हिच्यासाठी मी फंड ठेवला आहे, बायकोसाठी फंड ठेवलाय किंवा स्त्री म्हणते की सगळं तर करून ठेवलंय. आता माझं काय? ह्यांची काळजी घेणारी कोणीतरी आहे, सून आहे, मुलगी चांगली आहे, ती घेईल काळजी. असं मग आपण कुठेतरी नाराजीने एक स्वीकार करायला लागतो. हं? अं, मी तयार आहे, असा स्वीकार होतो. पण खरं तर सगळ्यांनाच आपल्याला अवेळी, अनपेक्षित आणि वेदनाकारक, आपल्याला तसंच इतरांना नाही, वेदना न देणारा मृत्यू नको असतो. कसं टाळता येईल? शरीर मनाची योग्य काळजी घेतल्यास त्याच्यातली अनपेक्षितता कमी होते. वेदनाकारकता औषधांनी कमी करता येते. अपघात पण काही प्रमाणात नीट काळजी घेतली की नाही बाबा, जाणारच नाही मी, तुमच्या फडके रस्त्यावर फिरणार नाही, फडके रस्ता क्रॉस करणार नाही डोंबिवलीचा, असं जेव्हा आपण ठरवतो. म्हणजे चक्क मी एकदा काय केलं, इकडे रिक्षा घेतली ह्या बाजूला आणि त्या बाजूला रिक्षाने गेले. तर म्हणजे हा वेडेपणा होता. पण मी इतकी घाबरले त्या फडके रस्त्याला क्रॉस करताना. म्हणलं नको, नको. माझी सुरक्षितता महत्वाची. मला कोणी वेडं म्हणलं, कोणी हसलं, तरी ठीक आहे. सो ही अपघात काही प्रमाणात टाळता येतात. आणि अवेळी मृत्यू म्हणाल तर जगण्यातली समृद्धता इतकी वाढली आहे, की 100 कमीच वाटतील. असं साधारण 300-400 वर्ष असते तर आहा! काय-काय मी केलं असतं. काय-काय शिकलो असतो, काय-काय समजून घेतलं असतं. मला हे करायचं होतं, मला ती आवड होती, मला तो छंद होता. सगळं झालं असतं आणि मग मी सुखाने मेलो किंवा मेले असते. तात्पर्य, बहुतेक वेळा मृत्यू अवेळीच वाटणार आपल्याला. तर शरीर मनाचे आरोग्य सांभाळा. मृत्यू हा पेशींचा असतो, तो मनाचा नाही. हे स्वीकार केल्यास मृत्यूच्या अटळतेचा स्वीकार अस्वस्थ करणार नाही. हं? भरभरून जे शक्य आहे ते शिकून घ्या. शेअर करा. WhatsAppवर पण शेअर करा. जमेल ती आणि जमेल तेवढी इतरांना मदत करा. त्यामुळे आपल्याला स्वतःबद्दलचा आदर वाढतो. फिट राहा, सुरक्षित राहा, जमेल तितक्या मजेत राहा. थँक यू. काही प्रश्न असतील तर मला आवडतील.